नॉमेनक्लेचरचा पार्ट पूर्णपणे चांगला झाला असेल तर आपण आता प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स करूयात. ठीक आहे. तर ऍक्च्युली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्समध्ये टोटली तुम्हाला 14 रिॲक्शन्स बघायच्या आहेत. तर त्यातल्या 5 रिॲक्शन्स अशा आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याच रिॲक्शन तुम्हाला करायला लागणार आहेत. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला अजून काही वेगळं विचारू शकणार नाहीत. फॉर एक्झाम्पल त्या बेन्झिनच्याच असतात मोस्टली. बेन्झिनच्या अशा 5 रिॲक्शन आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त एफर्ट्स लावायची गरज नाहीये. ॲज इट इज रिॲक्शन कॉपी पेस्ट करावे लागतात. तिथे त्याचं कुठे अजून दुसरं ऍप्लिकेशन नाहीये. जसं आपण आर घेऊन करतो किंवा अरोमॅटिक जरी असेल तरी त्याच्यामध्ये थोडंफार मेकॅनिझम असतं. तर असा पार्ट नाहीये. अशा पूर्ण 14 रिॲक्शन्स मधल्या 5 रिॲक्शन आहेत त्या आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये येतील. म्हणजे आज मी तुम्हाला 7 रिॲक्शन्स दाखवणार आहेत. तर 7 रिॲक्शन्स मध्ये सुद्धा एक एक 2-2 रिॲक्शन्स ज्या अशा आहेत त्या एकाच गोष्टीपासून डिराईव्ह झालेल्या आहेत. ओके. म्हणजे अल्कोहोल पासून असेल. आज आपण बघणारे हायड्रोकार्बन्स आहेत. हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन, अल्किन, अल्काईन. देन आपण बघणारे असाइल क्लोराईड. म्हणजे आज आपण हे 3 टाईपचे गोष्टी कव्हर करणार आहेत. त्याच्यामध्ये टोटल मिळून 7 रिॲक्शन्स आहेत. तर या 7 रिॲक्शन खूप डिफरंट आहेत. या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील आणि अप्लाय करायला लागतील. म्हणजे ॲज इट इज वाल्या रिॲक्शन नाही आहेत. ॲज इट इज ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण उद्या बघणार आहे. ठीक आहे. सो एवढं समजून घ्या की टोटल तुम्हाला 14 रिॲक्शन्स आहेत. आणि या 14 रिॲक्शन्स मधले आज आपण स्टार्ट करतोय 7 रिॲक्शन्स. ओके. सो बघा, खूप छोटा पार्ट आहे, इझी आहे, फक्त नीट लक्ष द्या. आपण आता त्यातला पहिला पार्ट सुरू करतोय. ठीक आहे. मी टाईप जे आहेत ते तुम्हाला रोमन नंबर्स मध्ये लिहितीये. हा पहिला टाईप आहे, दॅट इज फ्रॉम अल्कोहोल. आता फ्रॉम अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल पासून आपल्याला 2 टाईपच्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत. तर त्यातली पहिली रिॲक्शन आहे की जस्ट बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल तुम्हाला झालेलं आहे मागच्याच लेसन्समध्ये. दॅट इज अल्कोहोलच्या केमिकल रिॲक्शन्समध्ये आपण बघितलं होतं की समजा जर का प्रायमरी अल्कोहोल असेल, मी या रिॲक्शन आता इथे रिपीट नाही करत आहे कारण आपण मागच्या याच्यामध्ये केलेलं आहे. सो मी फक्त तुम्हाला फॉर्मॅट सांगते, रिॲक्शन्स तुम्ही बघा. सो आपण घेतलाय प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलला जर का ऑक्सिडेशन केलं फ्रॉम पीसीसी और यू कॅन यूज पीडीसी, पिरिडिनियम डायक्रोमेट और पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, तर त्याचा तयार होणार आहे अल्डिहाइड. ओके. आणि समजा जर का तुम्ही घेतला सेकंडरी अल्कोहोल तर त्याचा तयार होणार आहे डायरेक्टली, तुम्ही ह्याच्यामध्ये काही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल CrO3 पण यूज करू शकता, K2Cr2O7 पण यूज करू शकता. एनी ऑक्सिडायझिंग एजंट वर्क करेल. कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तरी त्याचा तयार होणार आहे कीटोन. ओके. हा ऑर आहे, तुम्ही याच्यामध्ये या दोघांपैकी काही यूज करू शकता. सो सेकंडरी अल्कोहोलचा कीटोन बनतोय, प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड बनतोय बाय युझिंग पीसीसी और पीडीसी. कारण जर का तुम्ही प्रायमरी अल्कोहोलमध्ये K2Cr2O7 टाकलात तर त्याचा तयार होणार आहे कार्बोक्झिलिक ऍसिड. तो आपला तिसरा पार्ट आहे. ठीक आहे. सो आजच्या पार्टमध्ये आपण फक्त काय शिकतोय, अल्डिहाइड आणि कीटोन. सो अल्डिहाइड कीटोन प्रिपेअर करण्यासाठी अल्कोहोल पासून आपल्याला काय करायला लागतं, प्रायमरी आणि सेकंडरीसाठी 2 वेगळ्या गोष्टी. ही रिव्हिजन झाली असेल. आता आपण जाऊयात पुढच्या रिॲक्शनकडे, दॅट इज सेकंड. फ्रॉम युझिंग, पुन्हा अल्कोहोलच आहे बट बाय युझिंग कॉपर. ओके. हॉट कॉपर पावडर, इनफॅक्ट हॉट कॉपर पावडर. ही पण सेम रिॲक्शन आहे. ऍक्च्युली सेम होतं, म्हणजे फक्त इथे जे आहे ॲरोवरती आपण यूज करतोय हॉट CU. ठीक आहे. तर ही रिॲक्शन आहे ज्यावेळेस आपण वेपर्स ऑफ प्रायमरी और सेकंडरी अल्कोहोल पास केले ओव्हर हॉट कॉपर, देन वी कॅन गेट अल्डिहाइड अँड कीटोन ॲज अबव. ओके. सो तसंच मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड आणि सेकंडरी अल्कोहोलचं कीटोन. ह्याच्यामध्ये काही वेगळं असं नवीन काही नाहीये, मागच्या लेसन मधलंच आहे, फक्त रिव्हिजन झाली. ओके. आता कार्बोक्झिलिक ऍसिड आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस पुन्हा प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय टाकायला लागणार आहे, K2Cr2O7, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट टू बिकम कार्बोक्झिलिक ऍसिड, जे आपण अल्कोहोलमध्येच शिकलो. ओके. सो आत्ताचा पार्ट कळलेला आहे तुम्हाला. पुढे जाऊयात, दॅट इज सेकंड. रिॲक्शन सेकंड आहे, म्हणजे टाईप सेकंड आहे. आता या टाईप मध्ये आपण घेतोय हायड्रोकार्बन्स. हा पार्ट तुम्हाला 11वीत झालेला आहे. सो मी तुम्हाला इथे नीट सांगेन आता एक्झॅक्टली काय होत आहे. आपण त्याचं एक्झाम्पल पण घेऊन बघूयात. सो हायड्रोकार्बन मध्ये आपण 2 हायड्रोकार्बन बघतोय. फर्स्ट बघतोय फ्रॉम अल्किन. आता हायड्रोकार्बन मध्ये अल्केन पण येतो, बट वी नो हाऊ टू कन्वर्ट अल्केन इंटू अल्किल हॅलाइड, देन अल्किल हॅलाइड इंटू अल्कोहोल. सो इट इज व्हेरी इझी की जर का अल्केन आला तर अल्केनचा अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि अल्कोहोलचा पुन्हा आपण काय बरं अल्डिहाइड कीटोन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके. सो नाव हायड्रोकार्बन्स. अल्किन घेतला तर अल्किनचं ओझोनॉलिसिस करायचं आहे. अल्किनचं आपण करणार आहे बाय ओझोनॉलिसिस.
ओझोनॉलिसिस म्हणजे ओझोन टाकायचा आहे, ओझोन इज O3. ठीक आहे, ही 11वी मधली रिॲक्शन आहे. मी तुम्हाला याचा आधी फॉर्मॅट सांगते, देन आपण याचे एक्झाम्पल्स बघूयात. अल्किन म्हणजे डबल बॉन्ड लागेल. इथे काहीही असू शकतं, सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल, इट कॅन बी एनिथिंग. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की नॉर्मली आपण जितक्या जितक्या कार्बनचा अल्किन घेतोय, समजा 2 घेतोय, 4 घेतोय, 3 घेतोय, तर तर आपण काय एक्सपेक्ट करतो की तेवढ्याच नंबरचा अल्डिहाइड किंवा कीटोन बनायला पाहिजे. तर इथे नाही बनत. इथे ऍक्च्युली पार्ट्स पडतात, म्हणजे एक्झॅक्टली अल्किनचे तुकडे होतात. म्हणजे जर का 4 असेल तर इट कॅन बी 3-1 और 2-2. ठीक आहे, जर का 3 असेल तर इट विल बी 1 and 2. म्हणजे 2 कार्बनचा अल्डिहाइड बनेल आणि एका कार्बनचा अल्डिहाइड बनेल, और कीटोन, वॉट एव्हर इट इज. ठीक आहे, आपण फक्त सीओ ग्रुप इंट्रोड्यूस करतोय. डिपेंडिंग अपॉन दीज, हे जे 4 बॉन्ड आहेत त्याच्यावरती डिसाइड होईल की अल्डिहाइड होणार आहे की कीटोन होणार आहे. ओके, सो रिॲक्शन बघूयात. आपण अल्किन मध्ये टाकतोय O3 इन प्रेझेन्स ऑफ CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड. आता याचं काय होतंय बघा, एक घर बनवायचंय फक्त. हा सी इथेच आहे, हा पण सी इथेच आहे. याचे 2 बॉन्डला आपण हातच लावलेला नाहीये, इथे पण आपण हात नाही लावलेला. ओके, सो आपण काय करतोय आता की हे जे 2 बॉन्ड होते त्यातला आपण दोघांचा असा ओपन करतोय. ओपन केल्यानंतर एक ऑक्सिजन इकडे येईल, दुसरा ऑक्सिजन इकडे येईल, तिसरा ऑक्सिजन इकडे येईल, यांच्यामध्ये पण बॉन्ड होईल. सगळ्या ऑक्सिजनचे 2-2 बॉन्ड काय बरं सॅटिस्फाय झालेले आहेत. त्याच्यानंतर कार्बनचे पण जे आपण 2 डबल बॉन्ड ओ होता तो तोडून 2 सेपरेट ओला आपण एक एक बॉन्ड दिलेला आहे. ठीक आहे, सो हे जे एक अनस्टेबल कंपाऊंड तयार झालेलं आहे, त्या अनस्टेबल कंपाऊंडचं काय होतं बघा. मी तुम्हाला इथे फक्त दाखवते की ब्रेकिंग कसं होणार आहे. सिम्पली असं ब्रेकिंग होणार आहे. हा ऑक्सिजन निघून जाणार आहे. ठीक आहे, तर हा ऑक्सिजन निघून जाताना आपण काय करतोय, आपण टाकतोय H2O अँड Zn डस्ट. या 2 गोष्टी आपण टाकल्या की काय होतं बघा, हा जो H2 आहे, आता Zn ला असतं ZnO, हा ZnO तर निघून जाणार आहे आणि हा जो H2 जो आहे तो या O सोबत जाणार आहे. ठीक आहे, किंवा असं समजा की ZnO तयार होणार आहे, फक्त आपण हायड्रोलिसिस करतो, वॉटर टाकतोय. सो काय होणार आहे बघा, आता जर का हे जे आहे, हा बॉन्ड असेच आहे तिथले 2, हे जे होतं इकडचा बॉन्ड गेलेला आहे आणि इकडे जो ओ आहे तो अजून आहे, आणि इकडचा बॉन्ड गेलेला आहे आणि इकडच्या ओचा पण हा बॉन्ड गेलाय, म्हणजे हे दोन्ही तुटलेले आहेत. सीला पण गेलाय, ओला पण गेलाय. मग हे दोघं एकमेकांमध्ये डबल बॉन्ड करतात. दिसतायत तुम्हाला 4 बॉन्ड. मी थोडंसं वेगळं लिहिलंय बिकॉज आहे तशी फिगर मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय. प्लस आता इथे काही असू शकतं. इथे समजा R आहे, इथे R डॅश आहे. इट कॅन बी H और CH3 एनिथिंग. ओके, आता इथे R आहे, इथे R डॅश आहे, ॲज इट इज राहिलाय. इथे आपण म्हणूयात R डबल डॅश आहे, आणि इथे R ट्रिपल डॅश आहे. ओके, सो आता पुन्हा तेच होणार आहे. इकडचं पण तेच आहे की इकडचा C गेला आणि इकडचा O गेलेला आहे. सो म्हणजे इथल्या COचा बॉन्ड गेला आणि इथल्या Oचा बॉन्ड गेला. अगेन दे विल फॉर्म डबल बॉन्ड. इथे पुन्हा असणारे R डबल डॅश आणि इथे असणारे R ट्रिपल डॅश. असं लिहित नाहीत नॉर्मली, पण मी तुम्हाला आपल्या फिगरसाठी ॲज इट इज दाखवलेलं आहे. आणि प्लस हा जो मधला होता O, तो झिंक डस्ट सोबत जाऊन काय तयार होणार आहे, ZnO. सो हा जो कोणी असेल अल्डिहाइड कीटोन, डिपेंडिंग अपॉन द आर ग्रुप्स, त्याच्यावरती डिसाइड होईल की अल्डिहाइड होईल का कीटोन होईल. जर का इथे एक जरी हायड्रोजन असेल तर तो होतो अल्डिहाइड. जर का एक पण हायड्रोजन नसेल तर तो होईल कीटोन. ओके, याचा आपण एक एक्झाम्पल बघूयात. तुम्हाला याची डायरेक्ट रिॲक्शन लिहिता येईल. काय केलंय बघा, C डबल बॉन्ड C. आता मी इथे घेते समजा CH3 आणि मी इथे थोडंसं अजून वेगळं घेते. इथे मी घेते CH3 आणि चौथा बॉन्ड पण CH3. ओके, तर आता बघा काय होणार आहे. याच्यामध्ये मी टाकलाय O3 आणि CCl4. तर काय होईल बघा, CH3C, इथे लागेल CH आय गेस, हां, CH3CH. हा जो डबल बॉन्ड होता त्याचा ओपन झालेला आहे. इकडे होईल ऑक्सिजन, पुन्हा इकडे होईल ऑक्सिजन, अगेन इथे होईल CH3 अँड अगेन हा लागेल इथून ऑक्सिजनला. ओके, सो पुन्हा तो ट्रँगल फॉर्म झालेला आहे. पुन्हा इकडून हा पूर्ण ऑक्सिजन निघून जाणार आहे, यांच्यामध्ये डबल बॉन्ड होईल, यांच्यामध्ये डबल बॉन्ड होईल. सो बघा काय मिळणार आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण टाकतोय H2O अँड Zn डस्ट. तर काय तयार होणार आहे, एक तयार होणार आहे CH3CH. हा डबल बॉन्ड फक्त मी वरती दाखवतीये, डबल बॉन्ड O दिसतोय तुम्हाला. हा जो होता हा, तर याचा हा इकडचा कार्बनचा हा हायड्रोजन वेगळा, हायड्रोजन इकडे वरती आहे, हा बॉन्ड तुटला आणि हा बॉन्ड तुटलाय, सो CO तयार झालाय. प्लस
इथे काय तयार होतोय बघा, CH3 CH3 आणि इकडचा जो होता डबल बॉन्ड तो मी फक्त साईडला करून दाखवते, तो इमॅजिन करा खालीच आहे. सो हा काय तयार झालाय बघा, CH3 डबल बॉन्ड OH हा झाला ॲसिटल्डिहाइड, विच वी कॉल इट ॲज इथेनॉल. ओके, सो विच वी कॉल इट ॲज इथेनॉल इन IUPAC. आणि हा तयार झालेला आहे कीटोन, दॅट इज प्रोपेनॉन इन IUPAC अँड इन काय बरं कॉमन सिस्टीम किंवा ट्रिव्हियल नेम मध्ये होतं याचं नाव ॲसिटोन. ओके, सो हे होते आपले विथ रिलीज ऑफ ZNO. सो हे होतं आपलं एक एक्झाम्पल. इथे काहीही असू शकतं, मी तुम्हाला तेच म्हणते की डबल बॉन्डमध्ये जर का एक जरी H असेल, इथे एक जरी हायड्रोजन असेल तर तो अल्डिहाइडमध्ये, जर का एकही हायड्रोजन नसेल, जर का इथे अजून एक कुठले तरी C2H5 असता तर हा बनला असता ब्युटेनॉन, कारण इथे अजून 2. सो तुम्हाला जर का इझिली याचं क्रॅक करून दाखवायचं असेल तर मी तुम्हाला असं म्हणेन, हे बघा इथे काही असेल, इथे डबल बॉन्ड O आहे आणि इथे C आहे आणि इथे काही असेल, मी मुद्दामून हा डबल बॉन्ड O सेपरेट काढलाय. तर डायरेक्टली O3 ओझोनॉलिसिस म्हणजे काय असतं, इथे डबल बॉन्ड O द्यायचा आणि पुन्हा इथे डबल बॉन्ड O द्यायचा, दोन सेपरेट होऊन जातात. जे 2 अल्किन बॉन्ड आहेत त्यांना सेपरेट करा, इकडे O द्या इकडे O द्या, या दोघांचा काही संबंध नाही, डायरेक्टली तुम्हाला मिळेल तुमचा अल्डिहाइड ऑर कीटोन जे काही असेल. सो बाय लुकिंग ॲट द कंपाऊंड यू कॅन इझिली से की याचे प्रोडक्ट ॲज अ अल्डिहाइड कीटोन काय निघणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी एक घेते, 1 2 3 4, इथे डबल बॉन्ड आहे, देन ओके. आता या कंपाऊंडकडे बघा, मी याचे हायड्रोजन केलेले नाही आहेत. याचा आधी आपण कॉमन सिस्टीमचं IUPACचं नाव बघूयात. बघा इथून नंबरिंग नाही होणार, ही लॉंगेस्ट चेन नाहीये, ही लॉंगेस्ट चेन आहे. सो नंबरिंग कसं होईल बघा, 1 2 3, बिकॉज इकडून पण 1 2 3 वरच येतोय, पण इकडे 3 वरती ऑलरेडी एक मिथिल ग्रुप पण दिसतोय आपल्याला, हा साइड मधला, म्हणून चेन कन्सिडर करताना अशी करा. सो 1 2 3 4 5 6. सो हा झाला हेक्स. आता 3 इन, हेक्स 3 इन आणि इकडे कोण आहे CH3. सो याचं नाव काय होईल, 3 मिथाइल. सो 3 मिथाइल याचं प्रिफिक्स येईल 3 मिथाइल हेक्स 3 इन, हे याचं नाव झालंय. ओके, तर आता याचं डायरेक्टली तुम्हाला जर का करायचं असेल की विचारलं की याचं जर का ओझोनॉलिसिस केलं तर काय कंपाऊंड येईल, तर डायरेक्टली इथे कट करा, याला म्हणा तू एक सेपरेटली डबल बॉन्ड होगे, तू इकडून सेपरेटली डबल बॉन्ड होगे. आणि आता बघा, तर इथे एक पण H नाहीये, कारण या दोघांना R ग्रुपच आहे, हा पण R ग्रुप आहे आणि हा पण R ग्रुप आहे. सो याचं काय तयार होईल, 1 2 3 4. आता वेगळं होईल कारण हे कम्प्लिटली वेगळं झालेलं आहे, हा पूर्ण बॉन्ड व्हॅनिश होऊन गेलेला आहे. सो याचं नंबरिंग कसं येईल, 1 2 3 आणि हा होईल आता 4. तर याचं नंबरिंग होईल ब्युटेन आणि हा कीटोन आहे म्हणून ब्युटेनॉन. आणि याचं बघा, तर हे 3 सरळ सरळ दिसतात, दॅट इज 1 2 3 आणि इकडे असणारे H ऑब्वियस आहे. सो हा झाला प्रोपेनॉल्डिहाइड, दॅट इज प्रोपिओनॉल्डिहाइड किंवा तुम्ही याला म्हणू शकता प्रोपेनॉल. सो हे 2 कंपाऊंड तुम्हाला लगेच दिसतात बाय लुकिंग ॲट द कंपाऊंड. ठीक आहे, सो ही होती आपली ओझोनॉलिसिस, दॅट इज अवर फर्स्ट हायड्रोकार्बन अल्किन. अल्किन वॉज अवर फर्स्ट हायड्रोकार्बन विच इज थर्ड रिॲक्शन. पहिल्या 2 कळल्यात तुम्हाला, फ्रॉम अल्कोहोल होत्या, एक होती बाय ऑक्सिडेशन प्युअर आणि दुसरी होती बाय युझिंग कॉपर पावडर. त्याचं पण ऑक्सिडेशनच होतं, बट तुमच्या बुकमध्ये तसं मेन्शन केलं म्हणून मी पण तसंच घेतलेलं आहे. सो बघा, हायड्रोकार्बन्स मधला पहिला पार्ट आपण केला, दॅट इज अल्किन. आता पुढचा पार्ट करूयात हायड्रोकार्बन मधला, दॅट इज सेकंड मधला दुसरा, म्हणजे आपली ओव्हरऑल रिॲक्शन फोर्थ, दॅट इज अल्काइन. अल्काइनचं आपण काय करतोय, तर अल्काइन मध्ये आपण हायड्रेशन करतोय. सो बाय हायड्रेशन म्हणजे जस्ट वॉटर ऍड करतोय. अल्किनचं आपण केलं बाय ओझोनॉलिसिस आणि अल्काइनचं आपण करतोय बाय हायड्रेशन. सो अल्काइन घेताना आपण काय घेतोय, ट्रिपल बॉन्ड C. खूप इझी रिॲक्शन आहे. याच्यामध्ये आपण ऍड करतोय वॉटर, दॅट इज अल्कायलेशन करतोय, बट हे वॉटर ऍड करताना बी कॉशियस की 40% H2SO4 लागतो, हे कंपल्सरी लागतं, आणि 1% HgSO4 लागतो, दॅट इज मर्क्युरिक सल्फेट. सो ह्या 2 कंपाऊंड नेसेसरी आहेत, 2 रिएजंट नेसेसरी आहेत. होतंय काय तेच दरवेळेस जे होतं, ट्रिपल बॉन्ड असू दे, डबल बॉन्ड असू दे, एक पाय बॉन्ड तुटतो आणि एक पाय बॉन्ड तुटल्यानंतर काय होईल, जर का 2 असेल तर 1 तुटतो म्हणजे 1 राहतो, जर का 3 असतील तर 1 तुटेल 2 राहतील. आणि ॲज युज्युअल पुन्हा आपला मार्कोनिकॉफ रूल तर इकडे युजच होणार आहे. आता खरं काही नाहीये त्याच्यामुळे मी डायरेक्टली यूज करते, डबल बॉन्ड C आणि इकडे होतं हा 2 बॉन्ड, म्हणजे एक बॉन्ड ओपन झाला त्याच्यामुळे C ला एक बॉन्ड लागला, दुसऱ्या C ला एक बॉन्ड लागला. इथे आपण देतो OH
पुन्हा तोच रूल लागेल. जर का समजा इकडे हायड्रोजन असेल तर हायड्रोजन जास्त हायड्रोजन वाल्याकडे जाईल. जर का इथे असेल काय बरं, इथे असेल सी तर इथे लागेल OH. ओके, सो मार्कोनिकॉफ रूल पुन्हा यूज केलेला आहे आपण. H आणि इथे लागेल OH. ओके, तर आता याचं पुढे काय होतंय बघा. याचं फक्त होणार आहे टॉटॉमेरिझम. ठीक आहे, टॉटॉमेरिझम म्हणजे काय, तर टॉटॉमेरिझम म्हणजे असतं जस्ट आतल्या आत म्हणजे मॉलिक्युलरमध्येच, मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरमध्येच तिथल्या तिथे त्यांची रिअरेंजमेंट होते. रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स विदिन अ मॉलिक्यूल, त्याला म्हणतात टॉटॉमेरिझम. सो मी याला एका ब्रॅकेटमध्ये टाकतीये बिकॉज अगेन दिस इज अनस्टेबल. आणि याचं तयार काय होतंय बघा. आता हा C ॲज इट इज आहे. इथला एक बॉन्ड तसाच राहणार आहे, हे पण तसंच आहे. इकडे एक H होता तो तसाच आहे. इकडे जो OH होता ना तिकडचा फक्त O राहतोय, म्हणजे याने स्वतःचा H सोडलाय. सो मी याला थोडासा डॉटेड सर्कल करते. याने स्वतःचा H सोडला आणि हा बॉन्ड जो दिसतोय तुम्हाला डबल बॉन्ड तो शिफ्ट होणार आहे. म्हणजे हा डबल बॉन्ड याच्यासोबत शिफ्ट होईल बिकॉज इकडचा H गेलाय. आणि याला फरक नाही पडत की डबल बॉन्ड C सोबत बनवला काय ऑक्सिजन सोबत बनवला काय. उलट ऑक्सिजन सोबत तो जास्त स्टेबल आहे म्हणून तो ऑक्सिजन सोबत बनवेल. आणि हा H इकडच्याचा लॉस झालाय कारण याचा डबल बॉन्ड तुटला. याने डबल बॉन्ड पुन्हा ऑक्सिजन सोबत बनवला. सो याचा काहीच लॉस नाहीये. ऑक्सिजनने आपला हायड्रोजन लूज केलेला आहे. सो इकडे येणार आहे हायड्रोजन. म्हणजे हा हायड्रोजन कुठे आलाय, हा हायड्रोजन आला इकडे. ओके, सो हे टॉटॉमेरिझम होऊन हे जे काय तयार झालेलं आहे ते असणारे आपलं, ते असणारे हा प्रोडक्ट आहे आपला अल्डिहाइड और कीटोन डिपेंडिंग अपॉन दिस कंपाऊंड. इथे जो कंपाऊंड असेल त्याच्यावरती डिपेंड करेल की हा अल्डिहाइड असणार आहे का कीटोन असणार आहे. ओके, सो आपण याचं एक एक्झाम्पल घेऊयात अल्काईनचं. आता समजा मी घेतलं सिम्पल म्हणजे ॲसिटिलिन सॉरी इथाईन येईल, बट इथाईन मी घेत नाहीये कारण इट इज व्हेरी इझी. मी थोडंसं डिफरंट घेते. जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, प्रोपाईन. सो प्रोपाईन घेते CH3C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, आता ह्याचा कंपल्सरी अल्डिहाइडच होणार आहे कारण इकडे C आहे. जर का समजा इथे CH3 असता तर याचं झालं असतं कीटोन. ओके, सो डायरेक्टली मी काय करणार आहे, वॉटर टाकतीये इन प्रेझन्स ऑफ HgSO4 विच इज 1% आणि 40% ऑफ H2SO4. ओके, या सगळ्या गोष्टी लिहायला लागणार आहेत. CH3C तुम्हाला डायरेक्टली सांगते इथे काय होतंय, इथे होणार आहे H आणि सॉरी इथे लागणार आहे OH बिकॉज हिअर H इज लेसर. इथे लागणार आहे CH म्हणून इथे आहे H. ओके, आणि आता याचा टॉटॉमेरिझम म्हणून काय होणार आहे, सॉरी याचा पण कीटोनच तयार होतोय, रिअली सॉरी. हा इथे होणार आहे डबल बॉन्ड O, हा H इकडे गेलाय सो इकडे होणार आहे CH3. सो याचा झालाय प्रोपेनॉन. सो हा बऱ्यापैकी स्ट्रिक्टली कीटोनच तयार करणार आहे कारण अल्डिहाइडसाठी OH आपल्याला काय बरं टर्मिनल कार्बन ॲटम वरती जाणं एक्सपेक्टेड आहे विच इज व्हेरी रेअर म्हणजे होणारच नाही बिकॉज मार्कोनिकॉफच्या रूलच्या अकॉर्डिंग हायड्रोजन तिकडे जाईल जिकडे हायड्रोजन जास्त असतो. आणि नॉर्मली टर्मिनल कार्बन ॲटम्सला हायड्रोजन जास्त असतात त्याच्यामुळे नेहमी हायड्रोजन तिकडे जाईल आणि OHचा पार्ट नेहमी मधल्या कार्बनवरती येईल, मधल्या म्हणजे इन बिटवीन कार्बनमध्ये. सो एवढं समजून घ्या की मग याच्यामधून कीटोनच मोस्टली तयार होतात मेजॉरिटी. जर का फक्त ॲसिटिल म्हणजे आपला इथाईन घेतला तरच तुमचा अल्डिहाइड तयार होतोय, अदरवाईज अल्डिहाइड नाही तयार होत आहे. ओके, सो बाय टॉटॉमेरिझम वी गेट प्रोपेनॉन फ्रॉम प्रोपाईन. सो याच्यामध्ये तुम्हाला कळलं की जेवढे कार्बन घेतले तेवढ्याचाच कीटोन मिळाला. मागच्या रिॲक्शनमध्ये असं नव्हतं अल्किनच्या, त्याच्यामध्ये आपण काय केलं, ओझोनॉलिसिस केलं तर तिथे आपल्याला तुकडे झाले होते. कसे होतील ते डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. ओके, सो हे होतं आपलं सेकंड पार्ट विच इज अल्काईन. आता आपण पुढे जाऊयात. थर्ड पार्ट आहे फ्रॉम असाइल क्लोराइड. फ्रॉम असाइल क्लोराइड मध्ये आता टोटल 3 रिॲक्शन आहे जी की असणार आहे. आतापर्यंत आपण 4 रिॲक्शन बघितल्यात, आता 5th रिॲक्शन आपण बघतोय. आता ही आहे नावाची रिॲक्शन. नाव ॲज इट इज लक्षात ठेवा, रोझेनमंड. काइंड ऑफ खूप इझी रिॲक्शन आहे. रोझेनमंड रिॲक्शन पहिलं नाव आलंय तुमच्या बुकमध्ये सध्या. सो रोझेनमंड रिॲक्शन. रोझेनमंड रिॲक्शन मध्ये काय होतं, घेतानाच आपण असाइल क्लोराइड किंवा याला काय म्हणतात, असाइलचं मिनिंग काय, COCl ग्रुप म्हणतोय. ठीक आहे, सो असाइल क्लोराइड. सो घेतला RCOCl. ठीक आहे, याच्यामध्ये ऍड करायचं आहे ओनली H2 इन प्रेझेन्स ऑफ PdBSO4, पॅलेडियम बेरियम सल्फेट. PD
BSO4 H2 ऍड केलेला आहे. तयार काय होत आहे बघा, RCOH प्लस HCl. काय झालंय, H2 होता, एक H इकडे गेला आणि उरलेल्या H सोबत Cl निघून गेलाय. सो हा HCl तयार झाला. इझी रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, समजा बेन्झिन, अरोमॅटिक रिंग्स कॅन बी ऑल्सो. हा आहे बेन्झॉइल क्लोराइड. ठीक आहे, बेन्झॉइल क्लोराइड घेतला, H2 टाकला इन प्रेझेन्स ऑफ PDBSO4 आणि आपल्याला काय मिळणार आहे, इथे आपल्याला मिळतोय बेन्झाल्डिहाइड. ओके, जर का तुम्ही घेतला इथे इथेनॉइल क्लोराइड CH3COCl, त्याला आपण म्हणतो ऍसिटिल क्लोराइड, जो आपण फ्रिडलक्राफ्ट असायलेशन मध्ये यूज केलाय खूप वेळा. याच्यामध्ये पण जर का हेच ऍड केलं की आपल्याला काय मिळणार आहे, इथेनॉल, दॅट इज ऍसिटाल्डिहाइड. ओके, इझी रिॲक्शन, खूप जास्त डिफिकल्ट नाहीये. सो दिस वॉज अवर फर्स्ट रिॲक्शन ऑफ असाइल क्लोराइड, दॅट इज रोझेनमंड रिॲक्शन. फक्त H2 टाकायचं आहे आणि रोझेनमंड साठी लक्षात ठेवा PDBSO4 वापरतो. ओके, नेक्स्ट रिॲक्शन बघा, ही थर्ड पार्ट मधली दुसरी रिॲक्शन आहे, दॅट इज सिक्स्थ रिॲक्शन. आता ही पण आहे फ्रॉम असाइल क्लोराइड, बट याच्यामध्ये आपण कॅडमियम क्लोराइडचा यूज करणार आहे ॲज अ कॅटलिस्ट. आता मी रिॲक्शन 2 स्टेप आहेत, सो 2 स्टेप प्रॉपरली बघा आधी काय होत आहे. सो CdCl2 ॲज अ कॅटलिस्ट आहे. ठीक आहे, तर आणि ह्याच्यामध्ये आपण असाइल क्लोराइड नंतर यूज करतोय. ठीक आहे, सो काय करणार आहे बघा आता आपण, आणि मोस्टली याच्यामधून आपण कीटोन बनवणार आहे फॉर कीटो, कारण इथून ऑप्शन नाही, आपल्याला आरच ऍड करायला लागणार आहेत. इथे जसं ऑप्शन नाहीये की इथे Hच ऍड होणार, इथे आपण आर नाही ऍड करू शकत. सो रोझेनमंड रिॲक्शन इज फॉर अल्डिहाइड्स. प्युअरली अल्डिहाइड्स तयार करायचं असेल तर रोझेनमंड रिॲक्शन वापरायची, आणि जर का प्युअरली कीटोन तयार करायची असेल तर CdCl2 यूज करून असाइल क्लोराइड वापरायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन अगेन वाढणार आहे. असाइल क्लोराइड मध्ये जितके असतील तितकेच असेल असं नाहीये. याच्यामध्ये आपण यूज करणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. सो ग्रिग्नार्ड रिएजंट घेतोय आपण RMgX. पहिल्यांदा एक्सप्लेन करते रिॲक्शन काय, CdCl2. आता सीडीची व्हॅलेन्सी दिसतच आहे की सीडीची व्हॅलेन्सी किती आहे, सीडीची व्हॅलेन्सी आहे 2, Cl2 घेतलेला आहे म्हणून हे पण 2 टाइम्स घ्यायचं आहे, कारण तयार काय होणार आहे बघा, हा आहे मेटल. सो CD म्हणजे R2CD, कारण सीडीला 2 R लागणार आहेत, आरची पण व्हॅलेन्सी आपली एकच आहे. प्लस बाहेर जाताना काय होईल, MgXCl, सॉरी इकडे MgX आहे, MgX आणि इकडे होणार आहे Cl 2 टाइम्स. ओके, कारण इथे पण Mg आपण 2 टाइम्स घेतलेला आहे, X 2 टाइम्स आहे, X इकडे 2 टाइम्स आहे आणि Cl2 इकडे ऑलरेडी 2 टाइम्स आहे. सो तुम्ही जो काही X घ्याल तो Cl सोबत इकडे असणारच आहे. Cl घेतला तर MgCl2 घेईल, Br घेतला तर MgBrCl घेईल. ओके, सो हे झालंय. आता हा जो आहे हा R2CD घेतला आपण, आणि आता आपण घेतोय असाइल क्लोराइड, दॅट इज RCOCl. तर काय होतंय बघा, हा R2 दिसतोय तुम्हाला आणि हा RCO दिसतोय. इथे Cl काढून आपण एक R बसवू शकतो, ही ऍक्च्युली ह्याचीच रिॲक्शन आहे. जसं आपण इकडे Cl काढून H बसवला तसं आपण इकडे Cl काढून R बसवणार आहे. बट CD ने किती प्रोव्हाइड केलेले आहेत, R 2, त्याच्यामुळे आपल्याला हे पण बॅलन्सिंगसाठी 2 घ्यायला लागेल. सो तयार काय होईल बघा, इकडे मी याला R' म्हणतीये, R'CO हा असाइल क्लोराइड मधला पार्ट आहे आणि R2 मधला R. हे आता असं किती वेळा तयार होईल, 2 वेळा, आणि बाहेर काय जाईल, अगेन CdCl2, कारण आपण हा जो पार्ट होता त्यातला हा Cl निघून गेलेला आहे. करेक्ट, सो ह्याचा तयार झाला पुन्हा CdCl2. सो हे जे तयार झालेलं आहे आता, तर याच्यामधून हा कंपल्सरी कीटोनच होऊ शकतो. दिसतोय का तुम्हाला, कारण इथे आरच्या ठिकाणी आपण H नाही जॉईन करू शकत, इथे घेताना आपण H नाही घेऊ शकत. सो इथून फक्त आपण कीटोन बघतोय. सो ही आधीच्या रिॲक्शन सारखीच आहे, फक्त कीटोन साठीची रिॲक्शन आहे, बिकॉज तिकडे आपण H ऍड केला, इकडे आपण R ऍड करतोय. ओके, फॉर एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल घेते कारण सिंपलच येईल तुम्हाला, CH3MgBr. ओके, हे घेतलं मी 2 टाइम्स आणि टाकलं CdCl2 मध्ये, तर त्याचा काय बनणार आहे, त्याचा बनेल CH3 ट्वाइस CD प्लस MgBr आणि इकडे असणार आहे Cl. ओके, आता हा जो CH3 ट्वाइस CD घेतलाय तोच आपण परत यूज करतोय एकदा, त्याच्यासाठी आपण ऍड करतोय 2 टाइम्स CH3COCl. पुन्हा आपण ऍसिडिक क्लोराइडच घेतलेला आहे, तर त्याच्याने काय होणार आहे, CH3CO अँड अगेन CH3.
जर का तुम्ही इथे C2H5 घेतला, नो वरीज, इकडे तुम्हाला C2H5 मिळणार आहे. आणि प्लस ॲज युजल CdCl2 विल गो ॲज अ कॅटलिस्ट. ओके, सो हा कॅटलिस्ट म्हणून पुन्हा ॲज इट इज बाहेर पडला. आणि हा काय तयार झालेला आहे, ब्युटेन म्हणून दिसतोय. 1 2 3 4. जर का CH3 घेतला असता तर प्रोपेन. सो आपण असे कीटोन इझिली तयार करू शकतो बाय दिस मेथड, विच इज ग्रिग्नार्ड रिएजंट. मी इथे ग्रिग्नार्ड रिएजंट पण लिहिते बिकॉज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. ग्रिग्नार्ड रिएजंट अँड CdCl2 इज जस्ट कॅटलिस्ट. ओके, सो मेन रिॲक्शन इज फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ही होती आपली थर्ड कॅटेगरी, दॅट इज असाइल क्लोराईड पासून. असाइल क्लोराईड इथे आपण नंतर ऍड केलेला आहे. इथे आपला आहे असाइल क्लोराईड. ओके, हा आपण नंतर ऍड केलेला आहे आणि त्याच्यापासून आपण क्रिएट केलेला आहे कीटोन. ओके, नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज 7th, म्हणजेच थर्ड रिॲक्शन, दॅट इज लास्ट रिॲक्शन. ओके, आता याच्यामध्ये आपण पर्पजली ॲरोमॅटिक कंपाऊंडचं करतोय. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं हे ॲलिफॅटिकचं होतं. हा कीटोन जो तयार होत होता तो ॲलिफॅटिकचा होता. आणि आता आपण जो कीटोन तयार करणार आहे तो आहे पर्पजली ॲरोमॅटिकचा, कारण याच्यामध्ये आपण ॲरोमॅटिक गोष्टी नाही घेऊ शकत. रोझेनमंड रिॲक्शनमध्ये आपण घेऊ शकतो. मी तुम्हाला दोन्ही दाखवलंय, ॲरोमॅटिक पण दाखवला, ॲलिफॅटिक पण दाखवला. आपल्याकडे अल्डिहाइडमध्ये ॲरोमॅटिक्समध्ये सध्या तुम्हाला अभ्यासाला फक्त एकच आहे, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे, कीटोनमध्ये व्हेरियस गोष्टी येऊ शकतात. मिक्स्ड कीटोन येऊ शकतो, बेन्झोफिनॉन येऊ शकतो. त्याच्यामुळे आता आपण कीटोनचा ॲरोमॅटिक बघणार आहे. 7th कीटोन, ॲरोमॅटिक कीटोन रॅदर. ओके, फ्रॉम FC असायलेशन, दॅट इज फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन, जे आपण आधी बघितलेलं आहे. सो सिम्पली आपण काय घेतोय, बेन्झिन घेतोय. बेन्झिनमध्ये आता आपण टाकणार आहे असाइल क्लोराईड, दॅट इज CH3COCl. आता मी सगळीकडे ॲसिटिल क्लोराईडच घेतली आहे. तुम्ही इकडे C2H5 पण घेऊ शकता. C2H5. ओके, मी आता एक काम करते, C2H5च घेते इकडे. C2H5 म्हणजे काय होईल, हा प्रोपेनॉइल. नाव बघा कसं होतंय, OIL लागतोय बिकॉज ऑफ COCl ग्रुप. प्रोपेनॉइल क्लोराईड बिकॉज ऑफ Cl ग्रुप. आता ह्याच्यामध्ये जर का आपण ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ, आता नेहमी फ्रिडल-क्राफ्ट आला की अनहायड्रस AlCl3 नेहमी वापरायचा आहे, हे ठरलेलंच आहे. ओके, ह्या रिॲक्शन आधी पण आपण बघितलेल्या आहेत. इकडे प्रत्येक वेळी असतो H. आता इथे ऑर्थो आणि पॅराची गरज नाहीये बिकॉज इथे एकच ऑप्शन. ओके, कुठेही यूज करा, एकदाच यूज करायचा आहे. सो तयार काय होईल बघा, बेन्झिन घेतला, बेन्झिनमध्ये लागणारे CO आणि इथे लागेल CH3. कसं, हा Cl आणि हा इकडचा H, हे दोघं जण जाणार आहेत आणि जिथून ब्रेकिंग झालंय तिथूनच बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. सो हा C2H5 घेतलाय आपण. सो हा तयार काय होणार आहे बघा, इकडे बेन्झिन रिंग, इकडे आहे C2H5, म्हणजे काय झाला, इथिल फिनिल कीटोन. ओके, सो हा आहे आपला, मी तुम्हाला डायरेक्टली मिक्स्ड मधला दाखवला ॲरोमॅटिक. इथे तुम्ही पुन्हा बेन्झॉइल क्लोराईड पण घेऊ शकता, त्याच्याने तुम्हाला बेन्झोफिनॉन मिळेल. म्हणजे समजा जर का इथे तुम्ही बेन्झिन रिंग घेतला, म्हणजे बेन्झॉइल क्लोराईड घेतला, तर तुम्हाला मिळणार आहे इकडे पण बेन्झिन रिंग, अगेन CO, आणि इकडे पण बेन्झिन रिंग. जसं इकडे C2H5 मिळाला तसं इकडे पुन्हा बेन्झिन रिंग मिळणार आहे, दॅट इज बेन्झोफिनॉन मिळणार आहे. ओके, सो तुम्ही याच्याने ॲरोमॅटिक रिंग्सच्या कीटोन ग्रुप इझिली तयार करू शकता. CH3 घेऊ शकता. हे बघा, तुम्हाला अल्डिहाइड कीटोनमध्ये आहेत खूप मोजक्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त काय तयार करायला लावतील, 3 कार्बनचा, दॅट इज प्रोपेनॉइल पर्यंत किंवा प्रोपेनोन किंवा प्रोपिल एक साईडला आणि CH3 एक साईडला, इथपर्यंत जास्तीत जास्त रिॲक्शन विचारू शकतात. त्याच्या पुढे नॉर्मली विचारत नाही, कारण कसं हे सगळं एक मेकॅनिझमचा पार्ट आहे. जसं आपण मॅथ्सचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवतो अँड देन वी अप्लाय इट. सो इथे पण तेच करायचं, फॉर्म्युले लक्षात ठेवा, अप्लाय करा. प्रत्येक वेळी IUPAC नॉमेनक्लेचर तुमच्यासाठी हेल्पफुल राहील, बिकॉज IUPAC कुठूनही तुम्हाला वे आउट देऊ शकतं. तसं कॉमन सिस्टीमचे फक्त 3-4च आहेत मोजके, तेच लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला खूप म्हणजे डीपमध्ये विचारलं जाणार नाही, आणि जे वेगवेगळे आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक रिॲक्शनच्या वेळेस सांगतच राहील. ओके, सो हे होते आपल्या आजच्या रिॲक्शन. 7च रिॲक्शन आहेत. उद्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 7 रिॲक्शन बघू. तर त्या 7 रिॲक्शन म्हणजे तुमचा अल्डिहाइड कीटोन्सचा प्रिपरेशनचा पार्ट होऊन जातो. मी तुम्हाला या लेसनच्या आधीच सांगितलं होतं की ह्या रिॲक्शन्स थोड्याशा जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला हेवी वाटतं. आणि बरेच आता जास्त रिॲक्शन असल्यामुळे जास्त त्याच्यामध्ये वे आउट भेटतो आपल्याला, की याचं काय होईल, त्याचं काय होईल, हे असं केल्यानंतर काय होईल, तसं केल्यानंतर काय होईल. सो तुम्हाला मी आजचा फ्लोचार्ट सांगते, तो फ्लोचार्ट एकदा बघून घ्या. ओके, सो फ्लोचार्ट बघा.
आजचा काय असणार आहे, काय काय केलं आपण, प्रिपरेशन करतोय अल्डिहाइड आणि कीटोन, मी इकडे लिहित जाईल जे काही करतोय ते. सो आपण पहिला पार्ट बघितला, दॅट इज फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून आपण दोन गोष्टी बघितल्या, एकापासून बघितलं, सॉरी दोन गोष्टी बघितल्या. सो फर्स्ट आणि सेकंड मी डायरेक्टली लिहिते आता. अल्कोहोल पासून आपण बघितला इझिली ऑक्सिडेशन, आणि सेकंड पार्ट बघितला ओव्हर सीयू, म्हणजे प्रायमरी सेकंडरीचे पेपर्स पास केले सीयू, हे आधी झालेलं आहे, सो टेन्शन नका घेऊ. सो याच्यापासून आपण केला प्रायमरीचा अल्डिहाइड आणि सेकंडरीचा कीटोन दोन्हीकडे. ओके, सेकंड बघा, सेकंड आपण घेतलं होतं काय, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन, अल्किन, अल्काईन. तर त्यातला आपण अल्केन तर घेतलेला नाहीये, पुन्हा दोन गोष्टी घेतल्या आपण, अल्किन आणि अल्काईन. ओके, सो अल्किन आणि अल्काईन मध्ये अल्किनचं काय केलं आपण, O3 सोबत केलं, आणि अल्काईनचं काय केलं, H2. आता इथे लक्षात ठेवा आपण काय काय यूज केलेलं, HgSO4 यूज केलेला 1%, आणि 40% यूज केला होता H2SO4. ठीक आहे, सो हे एक लक्षात ठेवा की आपण काय काय यूज केलं होतं. अल्किन मध्ये तुकडे पडतात, तुकडे पडतात म्हणजे डायरेक्टली सी डबल बॉन्ड इथून डायरेक्टली कट होऊन इकडे ओ लागतो, इकडे ओ लागतोय. ठीक आहे, सो हे असं लक्षात ठेवाल. आणि अल्काईनचं डायरेक्टली टॉटॉमेरिझम होतं, इथे लक्षातच ठेवायचं की टॉटॉमेरिझम होतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असं रिवाइज कराल की तुमच्या समोर पूर्णपणे ती रिॲक्शन येते, जर का आत्ता मी शिकवलं तुम्हाला आणि ती मी आत्ता इथे फ्लोचार्ट एक्सप्लेन करताना ती स्लाइड जर का तुम्हाला ॲज इट इज आठवत असेल तर तुमचा अभ्यास होतोय. ठीक आहे, थर्ड मध्ये 3 रिॲक्शन आहेत, दॅट इज फ्रॉम असाइल क्लोराइड, दॅट इज RCOCl. ओके, तर याच्या 3 रिॲक्शन आहेत, दॅट इज फर्स्ट इज फॉर अल्डिहाइड, सेकंड इज फॉर कीटोन, बट कीटोनचा कुठला पार्ट घेतला आपण, ॲलिफॅटिक, आणि थर्ड इज फॉर कीटोन ॲरोमॅटिक. इझी आहे, कीटोन ॲलिफॅटिक, कीटोन ॲरोमॅटिक असे 3 पार्ट्स पडले. तर अल्डिहाइडसाठी आपण काय यूज केलं, रोझेनमंड रिॲक्शन. रोझेनमंड आला तर कोण लक्षात ठेवायचं आहे, H2 यूज करायचा आणि PDBSO4. लक्षात ठेवताना तसं लक्षात ठेवायला लागा, रोझेनमंड H2 PDBSO4, रोझेनमंड H2 PDBSO4. सो काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. खूप जण याला रट्टा म्हणतात, ही रट्टाचा पार्ट नाहीये, म्हणजे मी खरंच सांगते की रट्टाचा पार्ट नाहीये. बिकॉज कसं होतं की आपण कुठली गोष्ट, म्हणजे फिजिक्समध्ये तुम्ही इमॅजिन करा की ज्यावेळेस तुम्ही फिजिक्स शिकायला लागला होता तर त्यावेळेस तुम्हाला लगेच सगळ्या कॉन्सेप्ट कळल्या होत्या का. तुम्ही इमॅजिन करा की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट शिकलात किंवा स्पीडचा कॉन्सेप्ट शिकला, आणि आत्ताचा तुमचा स्पीडचा कॉन्सेप्ट जर का तुम्ही अभ्यास करत असाल तर तो किती क्लिअर आहे. तर त्यावेळेस तुम्ही कधीतरी रटलं होतं की स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, कळत पण नसेल पण डिस्टन्स अपॉन टाइम सगळ्यांनी म्हटलेल्या बुकमध्ये दिलंय असेल काहीतरी नॉलेज किंवा लॉजिक. सो आता पण तुम्हाला मी सांगते की हे लक्षात का ठेवायचं आहे, लक्षात ठेवणं आणि रट्टा मारणं वेगळी गोष्ट. लक्षात ठेवून नंतर ते पुढे अप्लाय केलं जातं, दॅट इज स्मार्टनेस. ओके, आणि फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे प्रत्येक वेळी घोकायचं आणि ऍप्लिकेशनच्या वेळेस ब्लँक, दॅट इज म्हणजे युजच नाहीये त्याचा काही, मग याचा अर्थ तुम्ही रट्टा मारताय. सो रोझेनमंड H2 PDBSO4 याच्याने मिळतो अल्डिहाइड. तुमच्या डोक्यात क्लिक झाली पाहिजे ती रिॲक्शन कसं आहे. हे सगळं एखाद्या मेकॅनोसारखं, म्हणजे इकडचा पार्ट इकडे बसवला, इकडचा पार्ट इकडे बसवला, हा याच्यासोबत रिॲक्ट नाही करत आहे. एक पॉलिटिक्स म्हणता येईल ना, तसं तुम्हाला पॉलिटिक्स सारखं खेळता येईल मशीन सोबत किंवा ॲटम सोबत. ओके, सो रोझेनमंड H2 PDBSO4. नेक्स्ट थिंग इज, आता आपण याच्यामध्ये ऍड केला होता कोण, RMGX इन प्रेझेन्स ऑफ CdCl2. सो इथे लक्षात ठेवा की हा कॅटॅलिस्ट निघालाय CdCl2 आणि याचा कीटोन मध्ये एक्स्ट्राचे R यूज झालाय. जसं रोझेनमंड केलं तसंच ऍक्च्युली आपला हा ॲलिफॅटिक वाला आहे. ठीक आहे, आणि हे तर आहे FC, दॅट इज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, विच इज व्हेरी इझी. आणि याचा काय असतो कॅटॅलिस्ट, अनहायड्रस LCl3. हे खूप इझी आहे कारण हे आपलं खूप वेळा झालेलं आहे. जर का तुम्ही हॅलोजन नीट केलाय, अल्कोहोल फिनॉल इथर नीट केलाय तर तुम्हाला फ्रिडल क्राफ्टचं टेन्शन घ्यायची गरज नाही. सो बेसिकली आजची फर्स्ट रिॲक्शन ऑक्सिडेशन, म्हणजे फर्स्ट अल्कोहोलवाल्या दोन्ही रिॲक्शन्स आणि ही लास्टची रिॲक्शन, याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही. ठीक आहे, हे 11वीमध्ये झालंय नाही झालंय मी असंच गृहीत धरते की 11वीमध्ये यावेळेस कोणी अभ्यास नाही केलेला, सो मी म्हणून या पुन्हा एक्सप्लेन केल्यात. नवीन रिॲक्शन म्हणून बघा, असं नका बघू की 11वीत झालंय मला येत नाहीये, ॲज अ रिॲक्शन म्हणून बघा, कळून जाईल. ठीक आहे, सो या 2 रिॲक्शन आपण बघितल्या आहेत, आणि या 2 म्हणजे टोटली आपण फक्त 4 रिॲक्शन आज नवीन शिकलो. 3 रिॲक्शन आपल्याला ऑलरेडी माहिती होती. सो असा विचार करा की मला 4च रिॲक्शन शिकायच्या आणि शिवाय 3ची रिव्हिजन करायची. ओके, याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे उरलेल्या 7 रिॲक्शन.